नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसापर्यंत ओबेसिटी आणि नॉन व्हॉल्युलार ॲट्रियल फिब्रिलेशन ह्यांचं जे रिलेशन जे आहे ना, तर हे रिलेशन इनडायरेक्ट समजलं जायचं आणि जो नॉन व्हॉल्युलार ॲट्रियल फिब्रिलेशन हे जे होतं तर हे हाय ब्लड प्रेशर किंवा स्लीप ॲपनिया याच्यामुळं होतं असं आतापर्यंत समजलं जायचं. पण रिसेंट जे सायन्सची जी डिस्कवरी आहे तर त्या रिसेंट सायन्सच्या डिस्कवरीमध्ये असं समोर आलेलं आहे की आपल्या हार्टच्या वरती जे एपिकार्डियल फॅट असतं किंवा एपिकार्डियल ॲडिपोज टिश्यू ज्याला आपण असं बोलतो, जे डायरेक्टली आपल्या हार्टच्या वरती बसलेलं असतं म्हणजे हार्ट जे आहे तर त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती जे फॅट अक्युम्युलेशन झालेलं असतं किंवा त्याच्यावरती जे फॅट असतं तर त्याला एपिकार्डियल फॅट असं बोलतो. तर ओबेस लोकांमध्ये हे जे एपिकार्डियल फॅट जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये हार्ट जे आहे तर त्याच्यावरती अक्युम्युलेट झालेलं असतं किंवा त्याच्यावरती जमा झालेलं असतं. समजा हे जे एपिकार्डियल फॅट जे आहे जे की एक्झॅक्टली डायरेक्टली हार्टच्या वरती बसलेलं आहे तर त्याला आपण एपिकार्डियल फॅट बोलतो. हे तर आहेच आहे, पण जे ओबेस कॅटेगरीमध्ये जे लोक येतात किंवा ज्यांचं वजन खूप जास्त आहे तर त्यांच्यामध्ये जे एपिकार्डियल फॅट आहे जे वजन वाढल्यामुळे होतं, तर हे जर ओबेसिटी जर अशीच जर परसिस्टंट जर होत राहिली त्यांच्यामध्ये तर काय होतं माहितीये का, ते जे एपिकार्डियल फॅट जे हार्टच्या वरती आहे तर ते बायोलॉजिकली ऍक्टिव्ह व्हायला लागतं. बायोलॉजिकली ऍक्टिव्ह होणं म्हणजे काय होतं की त्याच्यामधून इन्फ्लेमेटरी प्रोटीन्स आणि जे फॅटी ऍसिड्स असतात ना तर त्या एपिकार्डियल फॅट मधून सिक्रेट होतात. आणि हे जे इन्फ्लेमेटरी प्रोटीन आणि जे फॅटी ऍसिड्स जे आहेत ना, जे आपली ॲट्रिया आहे म्हणजे हार्टचे जे 4 चेंबर्स आहेत ना, तर त्याच्यामध्ये अप्पर मोस्ट जे चेंबर्स आहेत तर त्यांना आपण काय बोलतो, ॲट्रिया, आणि जे लोअर चेंबर्स आहेत त्यांना आपण काय बोलतो, वेंट्रिकल्स. तर जे आपण आता सध्या बघतोय तर ते काय आहे, नॉन व्हॉल्युलार ॲट्रियल फिब्रिलेशन. म्हणजे जे वरचे जे चेंबर्स आहेत आपल्या हार्टचे ॲट्रियावाले तर त्या चेंबर्स मध्ये जे आहे ना तर त्याच्यावरती फॅट अक्युम्युलेशन होऊन हे जे इन्फ्लॅमेटरी प्रोटीन आणि जे फॅटी ऍसिड सिक्रेट झालेले आहेत ना तर हे त्याच्यावरती इम्पॅक्ट करतात जे ॲट्रियावरती. कशामुळे, कारण ते बायोलॉजिकली ऍक्टिव्ह झालेले आहेत. ज्यावेळेस ते बायोलॉजिकली ऍक्टिव्ह होतात इन्फ्लॅमेटरी प्रोटीन आणि फॅटी ऍसिडमुळे आपल्या ज्या हार्टचे जे रिदम्स जे आहेत ना तर ते चेंज होतात. ऍट द सेम टाइम हे जे रिदम्स जे चेंज झालेले आहेत तर हे रिदम्स चेंज झाल्यामुळे होतं काय माहितीये का, त्याच्यावरती ना फायब्रोसिस व्हायला लागतो. म्हणजे इन्फ्लेमेटरी प्रोटीन्समुळे स्कार्स यायला लागतात आपल्या हार्टच्या वरती. आणि ज्यावेळेस हे स्कार्स किंवा फायब्रोसिस आपल्या हार्टच्या वरती व्हायला लागतात त्यावेळेस होतं कसं माहितीये का, हार्टचे जे इलेक्ट्रिकल इम्पल्स आहेत ना तर ते चेंज व्हायला लागतात. आणि ज्यावेळेस तुमच्या हार्टचे जे इलेक्ट्रिकल इम्पल्स आहेत ते चेंज होतात आणि ज्यावेळेस हे चेंज झाल्यामुळे तुमच्या हार्ट जे आहे ना तर ते प्रॉपर मॅनर मध्ये फंक्शन नाही करत. जर समजा इलेक्ट्रिकल इम्पल्सच प्रॉपर मॅनर मध्ये होत नाहीत, जर जी होत नाहीत तर ती हार्टची जी पंपिंग ॲबिलिटी आहे तर ती पण प्रॉपर मॅनर मध्ये होणार नाही ना. आणि होतं कसं माहितीये का, ओबेस जे लोक आहेत किंवा ज्यांचं वेट जे आहे तर ते मॅनेजेबल स्टेटमध्ये नाहीये त्यांच्या हाईटच्या अकॉर्डिंगली, तर ज्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये ॲडिपोज टिश्यू ज्याला आपण सिंपल लँग्वेज मध्ये फॅट असं बोलतो, हे जे फॅट आहे ते अक्युम्युलेट तुमच्या बॉडीमध्ये झाल्यामुळे हार्ट वरतीने जास्त लोड येतो. लोड कशामुळे येतो, कारण फॅट अक्युम्युलेशन एवढं आहे तुमच्या बॉडीमध्ये की तिथपर्यंत ब्लड सप्लाय करण्यासाठी हार्टची जी ॲबिलिटी आहे पंपिंग ॲबिलिटी तर ती पंपिंग ॲबिलिटीज प्रॉपर मॅनर मध्ये नाहीये ना. ही पंपिंग ॲबिलिटी जर प्रॉपर मॅनर मध्ये नाही तर होणार काय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. होणार काय की तुमचं हार्ट जे आहे तर ते एक टाइम असा येईल की ते एक तर हार्ट फेल्युअर होईल, एकतर तुम्हाला हार्ट स्ट्रोक येईल, नाहीतर तुम्हाला कार्डियाक अरेस्ट येईल. कारण इलेक्ट्रिकल इम्पल्स जे आहेत ना तर ते इलेक्ट्रिकल इम्पल्स नॉन व्हॉल्युलार ॲट्रियल फिब्रिलेशन मुळे किंवा ज्याला आपण ॲट्रियल फिब्रिलेशन सिंपल लँग्वेज मध्ये बोलतो, अरिथमिया ज्याला आपण बोलतो, ह्याच्यामुळे कार्डियाक अरेस्ट येईल. कारण हार्टचे जे इलेक्ट्रिकल इम्पल्स जे आहेत ना तर हे इलेक्ट्रिकल इम्पल्सच चेंज झालेले आहेत. तर हे होतंय कशामुळे, कारण आपली जी लाईफस्टाईल जी आहे डेली लाईफस्टाईल त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करावे लागतात. कारण आपली डेलीची लाईफस्टाईल झाली कशी माहितीये का तुम्हाला, आपण ऑफिसमध्ये जातो, बसतो,
दिवसभर काम करतो, फिजिकल ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती एकदम निग्लिजिबल मॅनरमध्ये रिड्यूस झालेली आहे. ऑफिसमधून आपण घरी येतो, जेवण करतो, तराट झोपून जातो, ही आपली डेली ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे आपण टोटली सिडेंटरी लाईफस्टाईल जगतोय. ह्याच्यामुळे काय होणार आहे, एक्सेस एनर्जी जी तुमच्या बॉडीमध्ये तयार झालेली ना, तर ती अक्युम्युलेट तुमच्या बॉडीमध्ये होणार आहे आणि ह्याचंच रूपांतर नंतर फॅटमध्ये होणार आहे. आणि हे जे फॅट आहे ज्याला आपण ऍडिपोज टिश्यू बोलतो, हे तुमच्या हार्टच्या वरती एपिकार्डियल फॅट जमा करून त्याच्यावरती स्कार्स येऊन हार्टचे जे रिदम्स आहेत ना, तर हे चेंज होणार आहेत. समजा हे हार्टचे रिदम चेंज झाल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की हार्ट फेल्युअर होईल, कार्डियक अरेस्ट येईल, स्ट्रोक येईल, आपण लाईफस्टाईल चांगल्या मॅनरमध्ये जगणार नाहीत. तर काय करावं लागणार, तुम्हाला इनॅक्टिव्ह फेज मधून तुम्हाला ऍक्टिव्ह फेज मध्ये यायला लागणार. ऍक्टिव्ह फेज मध्ये कशामुळे यायला लागणार, कारण तुमचा कार्डिओव्हॅस्क्युलर एन्ड्युरन्स जो आहे ना, तर तो कार्डिओव्हॅस्क्युलर एन्ड्युरन्स चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. समजा कार्डिओव्हॅस्क्युलर एन्ड्युरन्स जर चांगल्या प्रकारे जर नसेल तर सेम प्रॉब्लेम जे मी तुम्हाला आता सांगितले ते तुम्हाला फेस करावे लागणार आहेत. तर ही जी सायन्सची रिसेंट डिस्कव्हरी जी आहे तर ह्याच्यावरती आपण काम करायला पाहिजे. एपिकार्डियल फॅट किंवा ओव्हरऑल ओबिसिटी जी आहे तर ती आपल्याला रिड्यूस करायला पाहिजे आणि हे रिड्यूस झाल्याच्या नंतर तुमची लाईफस्टाईल चांगली होईल. म्हणजे काय होणार, लुझिंग ओबेसिटी और लुझिंग फॅट इज नॉट जस्ट अबाउट युअर अपीअरन्स बट इट्स अबाउट युअर ओव्हरऑल हेल्थ अँड होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ युअर बॉडी. अपीअरन्स हेच काय सगळ्या ह्याच्यामध्ये नाहीये. तुमची बॉडी हेल्दी मॅनरनं फंक्शन करणं हे पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर आय होप की तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये तुमच्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत किंवा जे सिडेंटरी फेजमधून तुम्ही ऍक्टिव्ह फेजमध्ये येणार आहेत हे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इन्क्लूड करताल आणि तुमची लाईफस्टाईल ही हेल्दी बनवताल. जर काही लागलंच तुम्हाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगू शकतात. थँक्यू सो मच. धन्यवाद.